हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर जत्रा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला जत्रा झाली. दुसऱ्या 1 तारखेला माझा होता बड्डे. 1 जूनला माझा बड्डे असतो. तर माझी तब्येत दुसऱ्याच दिवशी खराब झालेली, त्यामुळं मी घरात आहे त्याच ड्रेसवर होते नॉर्मल. फक्त थोडंसं आवरलेलं मी रात्री बड्डेच्या टायमिंगला, नाही तर पूर्ण डॉक्टरकडून इंजेक्शन वगैरे आधीच घेऊन आलेले. तर त्यामुळे थोडासा मूड वगैरे पण माझा ऑफ होता. पण बड्डे सेलिब्रेशनसाठी मग थोडंसं मी तयार होऊन बसले होते इथं. बाहेरच बड्डे सेलिब्रेट केला आणि खूपच लेट झालेलं, त्यामुळे जास्त कोण नव्हतं, घरचेच होते. तर इथं आधीच तयारी आमची बराच वेळ चाललेली. जेवण वगैरे सगळं केल्यानंतरच केक कटिंग केलं. आणि बाहेर दिवा जो होता तर तो जास्त वेळ थांबतच नव्हता, विजला जात होता. तर ओवाळून वगैरे घेतला पटकन. आणि शिवांश आणि विही होते, तर केक कट करू लागले मला, आणि केक कट केला आणि विश मागून मग माझा असा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि आज बड्डेसाठी स्पेशल गिफ्ट पण भेटलं मला. तर मी म्हणजे एवढं काही चांगलं गिफ्ट भेटेल असं काही ॲक्सेप्ट नव्हतं केलं, पण तरी विहीच्या पप्पाने येतानाच गिफ्ट घेऊन आलेले. तर एक माझ्या भावाने केक आणला होता आणि एक ह्याने केक आणला होता, तर त्यामुळे 2 केक होते इथं. तर ही अंगठी घेऊन आलेली ती, आणि खूप छान होती अंगठी. तर माझ्या आधीची जी अंगठी होती तर ती त्याच्यात थोडासा म्हणजे खडा वगैरे होता, तो पडलेला होता. तर त्यामुळे ती आधीची अंगठी देऊन ही दुसरी नवीन अंगठी त्यांनी बनवून आणली होती येताना. तर छान होती अंगठी, मला पण आवडली. आणि असा झाला माझा बड्डे सेलिब्रेट. आणि हे दोघं एकमेकांना केक असे भरवत होते, यांची खूप मस्ती चाललेली होती. बाहेर चाललेलो सगळे मिळून, थोडंसं रिलेटिव्ह होते तर त्यांना भेटायला जायचं होतं. तर त्यामुळे इथं सगळे आवरून आम्ही इथं बाहेर चाललेलो. आणि तिथून पुढं काही मला व्हिडिओ कंटिन्यू जमला नाही. मी ठरवलेलं बनवायचा, पण त्या म्हणजे आदल्या दिवशी एवढंच बनवलं. आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही चाललो आहे मंदिरात. तर आमचं जे कुलस्वामी आहे म्हणजे माहेरचं ज्योतिबा, तर तिकडं ज्योतिबाला चाललो आहे आम्ही. खूप दिवस झाला जायचं ठरवतो आहे, पण काही होत नव्हतं. तर आज फायनली योग आला, तर आम्ही आता चाललो आहे ज्योतिबाला. ज्योतिबाच्या वरती असं आतमध्ये एंट्री करताना इथे काहीतरी 4 व्हीलर असेल तर काहीतरी एंट्री द्यावी लागते. 50 का 100ची काहीतरी पावती आहे ही. तर त्याच्यानंतर वरती असं गेल्यानंतर पूर्ण वरतीपर्यंत डोंगरावरती अशी पूर्ण मंदिराच्या थोडंसं बाजूला अशीपर्यंत गाडी जाते. आणि आज होता रविवार, त्यामुळे खूपच गर्दी होती. एवढी गर्दी होती की बोलायलाच नको. आणि आम्हाला सकाळी आवरता थोडासा उशीरच झाला, त्यामुळं खूपच गर्दी होती. आणि इथं काहीतरी प्रसाद वाटायचं चाललेलं, तर त्यामुळं जाता येता इथे जास्तच लोक थांबलेले. तर असा 5 मिनटाचाच प्रवास आहे. गाडी थांबवून आम्ही इथं सगळे थोडं करत असं चाललेलो. पुढे मागे होते, कारण गर्दी पण होती आणि मुलं पण होती सोबत. तर त्यामुळे आम्ही थोडंसं हळूहळू असं जाऊन आलो. तर पाहू शकता तुम्ही इथून किती मोठी गर्दी येते. आणि आज आहे संडे, प्लस आता शाळा वगैरे चालू होतील, त्यामुळे असं शेवटचा संडे असल्यासारखं आहे, कारण आता सगळ्यांची स्कूल वगैरे चालू होणार. तर त्यामुळेच कदाचित खूपच गर्दी होती. तर पहिल्यांदाच कोणी ज्योतिबाला येत असेल तर इथं राहायची वगैरे पण व्यवस्था आहेत. बसने आलं तर बस स्टॉपच्या शेजारीच वगैरे 2 ते 3 तरी हॉटेल मी पाहिले. आणि तिथं राहायची वगैरे खाण्याची व्यवस्था तर अगदी उत्तम आहे सगळीकडंच. तर हे सुरुवातीला जे आहे तर हे काळभैरवाचं मंदिर आहे, आणि त्याच्या पाठीमागे आहे तर ते ज्योतिबाचं मंदिर आहे. तर मुख्य दर्शनाला रांग जी होती तर ती खूप होती, त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं आणि मग मुखदर्शन घेऊन आलो. कारण खूप गर्दी होती आणि एवढा वेळ जर थांबत बसलो असतो तर खूपच उशीर झाला असता.
दर्शन घेऊन आल्यानंतर मग आम्ही इथं बाजूलाच इथं नारळ फोडायला होते, तर नारळ फोडले आणि फायनली मग तिथून निघालो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.